नमस्कार. मी बाळासाहेब चांदेरे, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि मुळशी पंचायत समिती माजी सभापती. माझ्या संदर्भामध्ये गेले 2 दिवसापासून मीडियामध्ये जो अपप्रचार केला जातोय त्याच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत किंवा सर्वांनाच कळावा म्हणून हा व्हिडिओ मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय आणि तो आपणापर्यंत पाठवत आहे. मी सुसगाव या गावामध्ये माझा जन्म झाला. आमची वडिलोपार्जित सर्वे नंबर 49 ही वडिलोपार्जित जागा असून त्याच्यामध्ये मी अनेक निवडणुका लढल्यात आणि त्याच अनुषंगाने मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रोजेक्ट लिमिटेडचे डायरेक्टर लहू सदाशिव माळी साहेब यांचा पुण्यातील एक बिल्डर सुशील पाटील यांच्यामार्फत आमचा संपर्क आला. खरं म्हणजे लहू माळी यांनी 10 गुंठ्यापैकी 8.5 गुंठे जागा विकत घेतली होती. त्यावेळेस माझे वडील हयात होते. परंतु ग्रामीण भागामध्ये आपण सगळीच मंडळी देवस्थान देवदेवतांना मानणारी मंडळी आहोत. या सर्वे नंबर 49 मध्ये मसोबा म्हणून एक आमचं देवस्थान आहे. ते लहू माळींनी जिथं जागा खरेदी केली त्या देवस्थानच्या जागेवर त्यांना 8.5 गुंठे जागा दिली असताना त्यांनी 10 गुंठ्यावर अतिक्रमण केलं. शेवटी त्यांनी ते मोठे अधिकारी असल्यामुळं PMRD असेल, पुणे महानगरपालिका असेल, या ठिकाणी त्यांचं पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथल्या परवानगी असतील, बेकायदेशीररित्या परवानगी घेणं, मोजणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्याला नोटीस न पाठवणं, अनेक गोष्टी दबावाखाली मोठे अधिकारी असल्यामुळं त्या टेबलवरून त्यांनी मंजूर करून घेतल्या. परंतु त्यांनी जे केलंय ते पूर्णपणे अतिक्रमण आणि बेकायदेशीर आहे. मोठे अधिकारी असल्यामुळं ते सत्तेचा गैरवापर करून आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणसांना त्रास देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षापासून करतायत. हे सर्व करत असताना अनेक मंडळींनी गेल्या 2 महिन्यापासून हा प्रकार चालू आहे. अनेक मंडळींनी मध्यस्थी केली, आमचं कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला. माळी साहेबांनी बरेच वेळा त्यांच्या मुंबईच्या ऑफिसला मला बोलून घेतलं. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत बदे यांच्या ऑफिसमध्ये मला बोलून घेतलं. ठाकूर शेठ कुदळे माजी नगरसेवक यांच्या मार्फत सुद्धा मिटिंग केली. माझ्या हॉटेलवर एकदा मिटिंग केली. अशा बरेच ठिकाणी मिटिंग करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व करत असताना परवाचा जो प्रसंग झाला तिथं आमच्या देवस्थानवर त्यांचे कामगार कुठं कचरा टाका, स्टील टाका असे ज्या वेळेस प्रकार करायचे त्यावेळेस आम्ही तिथं जायचो आणि तिथलं कचरा काढणे किंवा स्टील असेल, सिमेंटच्या गोण्या असतील ते काढण्याचं काम आम्ही करायचो. असं दिसाड करायचो. आम्ही तिथं जायचो. मग ते लगेच 112ला फोन करायचे. जवळजवळ या महिन्यामध्ये 112ला 10 ते 12 वेळा कॉल केले त्यांनी, की लगेच पोलीस तिथं हजर. आणि 112 कॉल केल्यानंतर पोलिसांनी शहानिशा न करता, काही पोलीस करायचे पण काही पोलिसांनी शहानिशा न करता केवळ मोठे अधिकारी असल्यामुळं त्यांची बाजू किंवा त्यांची भूमिका मांडण्याचं काम त्या निमित्ताने त्या ठिकाणी केले. मी 30 तारखेला त्यांच्या विरोधात एक तक्रारी अर्ज बावधन पोलीस चौकीला दिला होता. त्या तक्रारी अर्जाचा कुठल्याही प्रकारचा विचार झाला नाही. त्या तक्रारी अर्जामध्ये मला जे आता म्हणायचे मी सगळं उल्लेख केलेला होता. आणि मुंबईला परवा आम्ही सचिन आहेरांची उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल आम्ही तिकडे गेलो होतो. विधान भवनातही होतो आणि सगळ्या ठिकाणी फिरत आम्ही जेवण करून पुण्याला आलो. पुण्याला आल्याच्या माझ्या हॉटेलवर माझे पर्सनल बॉडीगार्ड आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना उतरवलं तिथं. आणि तिथून घरजवळच असल्यामुळं मी म्हटलं आता 2 मिनिटात आपणच गाडी चालवून घरी जावं. मी ज्यावेळेस घरी निघालो त्यावेळेस तिथं रोडलाच आमचं ते देवस्थान असल्यामुळे मी ते थोडंसं डोकवलं. मला संशय आला काहीतरी ते लाकडं टाकल्यात आणि मग ते लाकडं टाकलं. ते मी लाकडं तिथं 2 त्यांचे कोणतरी त्यांचे कामगार म्हणा किंवा 2 लोक होती, त्यांना म्हटलं अरे देवाच्यावर टाकलेलं काढ. आम्ही काढून घेतलं त्यांच्याकडनं. त्यानंतर तिकडनं 3 मुलं आली आणि ही 2 अशी 5 लोकांनी माझ्याशी झगडा केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यातमध्ये आमची धक्काबुक्की झाली सगळ्या 4-5 जणांची माझी. ते झाल्यानंतर ती मंडळी पत्र्याचं एक कंपाऊंड ज्या पलीकडे गेली सगळी. तिथं लहू माळी यांनी पाठवलेले 10-12 गुंड त्यात ते दबा धरून बसले होते. त्यांच्याकडे हत्यारं, तलवारी, स्टिक वगैरे सगळ्याच वस्तू होत्या. ते सगळे माझ्याच अंगावर एकट्याचे आले. गेले 25 वर्ष झालं माझ्याकडं पर्सनल मला लायसन आहे, परंतु 25 वर्षामध्ये कधीच मला त्या वेपनचा वापर करण्याचं म्हणजे केलाच नाही. मी राजकीय जीवनामध्ये एका चांगल्या कुटुंबात जन्मालेलो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असताना असे समाज विघातक लोकांनी निश्चितपणे त्रास देण्याच्या भूमिकेतून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय.
मी आपणा सर्व नागरिक बंधू भगिनींना सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा माझा दोष नाहीये. तिथून पुढे गेल्यानंतर ती माणसं ती जी मुलं आहे गुंड सगळे, ते गुंड हे नामचिन, त्याच्यामध्ये 2 तर असे गुंड आहेत की त्यांच्यावर मोठे मोठे दरोडे असतील, मर्डरचे, हाफ मर्डरचे केस असलेले 2 गुन्हेगार त्याच्यामध्ये आहेत. पोलीस तपासात त्यांनी निष्पन्न झालेले, बावधन पोलिसांनी त्या गुंडांना त्या ठिकाणी अटक करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. परंतु हे सर्व करत असताना लहू माळी सारख्या एका मोठ्या अधिकारी माणसानं असे गुंड पाठवून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दबाव आणणं, माझ्यावर हल्ला करण्याची भूमिका घेणं हे योग्य नाहीये. म्हणून कायद्याच्या पद्धतीने परवा जो माझ्याबद्दल अपप्रचार केला की मी गोळीबार केला वगैरे, तर ज्यावेळेस माझ्यावर संकट आलं त्यावेळेस मी मला जे काही संरक्षण दिले त्याच्यामधून तो वापर माझ्या संरक्षणासाठी मी केला. तो जर केला नसता तर मला निश्चितपणाने त्या मंडळींनी माझ्यावर हल्ला करून मला संपवण्याचं काम त्या निमित्ताने त्या दिवशी झालं असतं. कृपा करून सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. मी राजकीय क्षेत्रामध्ये काम जरी करत असलो तर ज्यावेळेस एखाद्याच्या जीवावर येतं त्यावेळेस त्याला त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. बऱ्याच मीडियाने माझ्याबद्दल अपप्रचार केलाय. त्या सर्व मीडियांना मी सांगू इच्छितो की अशी कुठल्याही प्रकारची घटना किंवा माझ्याकडनं काही चुकीचं घडलेलं नाहीये. आपण मीडियावर दाखवताना दोन्ही बाजूची माहिती घेऊन, मीडियाला सुद्धा विनंती की आपण व्यवस्थित दोन्ही बाजूची माहिती घेऊन तुम्ही त्या निमित्तानं ही बातम्या प्रसारित कराव्यात. शेवटी कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे. कायद्याच्या राज्यात आपण कायदा पालन करत असताना मोठे अधिकारी असले म्हणून त्यांनी कायदा पालन करायचंच नाही का, किंवा सर्वसामान्य माणसांनीच फक्त कायदा पालन करायचं, ही एक भूमिका. आणि दुसरी एक भूमिका की वारजे या ठिकाणी ह्या सर्व गुंडांना एका हॉटेलमध्ये घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम लहू माळी यांच्या मार्गदर्शनातून झाले. आणि ही मंडळी 4 ते 5 दिवस माझ्यावर दबा धरून माझ्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होती. हे सुद्धा मी आजच मी बावधन पोलीस चौकीला जाऊन तिथल्या संबंधित सगळ्या यंत्रणेला कळवले आणि माझी तक्रार त्या ठिकाणी 30 तारखेची दाखल केली. मी त्यांना सांगितले की जसं माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला तशावर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, कारण माझा अगोदरचा अर्ज आहे. मोठे अधिकारी असले म्हणून त्यांनी काही गरज त्यांचा तुम्ही जर अर्ज घेणार नसेल तर ते योग्य नाहीये. तरी मला बावधन पोलीस चौकीने आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची आज कारवाई करू, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन मला दिलेलं आहे. परत एकदा सर्व नागरिक बंधू भगिनींना, सर्व मीडियाला मी सांगू इच्छितो की माझ्याकडनं कुठलंही चुकीचं कृत्य घडलेलं नाही, घडणार नाही. भविष्यामध्ये मलाही राजकीय क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी काम करायचं, भविष्यात राजकीय क्षेत्रात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भविष्य आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं, वेगळ्या अँगलमध्ये माझ्याकडे बघण्याचा विचार करू नये. मी त्या क्षेत्रातला नाहीये, फक्त मी माझं संरक्षण करण्यासाठी तो परवाचा प्रकार घडलाय एवढंच तुमच्यापर्यंत पोचवतो. आणि पक्षाच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्ष असेल, भाजप असेल किंवा आमची महायुती असेल, यांना बदनाम करण्याचं काम काही प्रसार माध्यम करतायत. हा शेवटी राजकीय स्टंट नाही, हा वैयक्तिक माझा आणि त्यांचा विषय आहे. त्यामुळे पक्षाला कुठेही, शिवसेना पक्षाला गालबोट लागेल अशा प्रकारची वक्तव्य मीडियाने करू नये एवढंच या निमित्ताने सांगतोय. तुम्हाला सर्वांना परत एकदा मनापासून तुमचं आभार मानतो. एवढी व्हिडिओ माझी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.